मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे उभी पिकं आता पाण्याखाली गेली आहेत। सोयाबीन, कापूस, मका, तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय। शासनाने तातडीने पंचनामे करून मदत करण्याची मागणी आता केली जात आहे। मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। अचानक आलेल्या या अतिवृष्टीमुळे उभं पिके आता पाण्याखाली गेलेत। सोयाबीन, कापूस, मका, तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय मराठवाड्यात मुसळधार असा पाऊस होतोय। गेल्या काही दिवसांपासून हा पाऊस सुरू आहे। शेतीचं मोठं नुकसान झालंय। मराठवाड्यात मागील 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे शेतीमध्ये पाणी साचलेलं आहे। उभं पीक अक्षरशः आडवं झालंय, तर दुसरीकडे ज्या ज्या शेतामध्ये ही पिकं आहेत त्या शेताची जमीनही वाहून गेलेली आहे। काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत, तर पूलही 2 गावांना जोडणारे हे पूलही वाहून गेलेले आहेत। त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे, तर काही गावांमध्ये पाणी शिरल्या कारणाने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। जोरदार पावसामुळे फायदा कमी मात्र नुकसान जास्त झाले, अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी पाऊस पडावा यासाठी अक्षरशः गारानं मानलं जायचं देवाकडे, मात्र आज अशी म्हणण्याची वेळ आली आहे की पाऊस आता तरी थांबावा। जर पाऊस थांबला नाही तर कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। आणि महत्त्वाचं म्हणजे वारंवार जो काय पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे अजूनही सूर्यदर्शन जे आहे ते झालेलं नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यांची उभं पिके जी आहेत ती कुठेतरी वाया चाललेली आहेत। त्यामुळे जर असाच पाऊस हा सुरू राहिला तर शेतकऱ्यांची पूर्णपणे पिके वाया जाऊ शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते। फक्त एकाच जिल्ह्यामध्ये नाही तर मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठा फटका जो आहे तो पावसामुळे शेतकऱ्यांना बसलाय, त्यांच्या पिकांना बसलेला आहे। त्यामुळे फक्त शेतकरीच नाही तर इतर नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्यांचं रोजचं जे काही जीवनमरण असतं, जे त्यांच्या जीवनावश्यक वस्तू असतात त्या सुद्धा या पाण्याखाली गेलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळे पाऊस कधीतरी फायद्याचा मात्र कधीतरी तोट्याचा असं देखील म्हणावं लागेल। नीलम जी, नक्कीच धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुसळधार पाऊस झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं व आमचं वैयक्तिक तूर आणि कापसाचं भरपूर नुकसान झालं। हे पाणी पुरे कमरा इतकालं पाणी आहे, तरी शासनाने त्याचे पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी व याची शासनाने दखल घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।